नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड दाखवलेला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण बघतो की संध्याकाळची वेळ असते, म्हणून ही नंदिनी देवाजवळ दिवा लावत असते आणि ती म्हणते की शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. आणि तेवढ्या तिथे मानिनी काकू येतात. या दोघी जोडीने म्हणतात की शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. आणि तेवढ्या तिकडे काव्या आणि पिहू सुद्धा येते. या दोघेही यांना जॉईंट होतात आणि म्हणतात की दिव्या दिव्या दीपकार आणि कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी वेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. यांचा श्लोक वगैरे झाला, नमस्कार करतात. मानिनी काकू म्हणतात, नंदिनी खरं तुझं किती कौतुक करावं हेच मला कळत नाही. नंदिनी म्हणते की आई आहो. मानिनी काकू म्हणतात, अगं खरं ही जी पद्धत सुरू केली ना याला अजिबात खंड पडू देत नाहीत बघ. मानिनी काकू म्हणता, मीही दिवा लावायचे, पण असं शुभम करोती वगैरे म्हटलं ना की घर प्रसन्न वाटतात बघ. इकडे नंदिनी म्हणते की आई आहो, संध्याकाळ झाली ना उगाच मनाला हुरहुर लागते. नंदिनी म्हणते की मग अशा वेळेत देवासमोर काहीतरी छान असं म्हणायचं, मग मनाला शांतता वाटते. तिने म्हणते की याच निमित्ताने सगळे एकत्र पण येतात ना. पण मानिनी काकू म्हणतात की हे मात्र अगदी खरं आहे. मानिनी काकू म्हणतात, जीवा आणि पार्थला का नाही बोलवलं तेही. असं बोलल्यानंतर ती स्वतःच आठवते की अरे दोघंही ऑफिसला गेलेत ना. मीही म्हणते की मामी तू यंग दिसतेस, पण आता तुझं ना वय होत चाललं. इकडे मानिनी काकूने तिला मारायची ऍक्टिंग केलेली असते. त्यावेळेस काव्या म्हणते की मानिनी काकू नुसती ऍक्टिंग कशाला केली, रट्टा द्यायला पाहिजे होता हिला. इकडे काव्या तिचं गाल धरते आणि म्हणते अशी आगाऊपणे चुरू बोलायला लागली आता. आणि पार्थलाही खूप चिडवते ही. मानिनी काकू म्हणता हो. पिऊ म्हणते नाही. मानिनी काकू आता म्हणतात चला देशमुख सगळे ऑफिसमध्ये आता येतील घरी भूक करत, घरात जाऊयात. इकडे काव्या म्हणते, मानिनी काकू आता माझी परीक्षा झालीये, मला आता अजिबात अभ्यास नाहीये, फ्री आहे आजपासून, मी तुमच्या मदतीला येणार, काय करायचं पटापट सांगा. इकडे मानिनी काकू म्हणता, अरे वा. पिहू लगेच मध्ये बोलते की आज जेवण सुद्धा काव्या वहिनीसारखं असं झणझणीत बनणार आहेत वाटतं. इकडे मानिनी काकू म्हणतात नंदिनी म्हणते पिहू. आणि इकडे आपल्याला काव्या तर माहितीये तिचे गाल ओढते आणि म्हणते पिहू चुरचुरीत बोलते ना तशी चुरचुरीत दिशा बनवायला तू पण शिक चला. आणि सगळेजण आता बहुतेक किचन मध्ये जातात. हे सगळे गेल्यानंतर इकडे मात्र नंदिनी देवाजवळ उभी असते आणि म्हणते की देवा या घरातलं सगळ्यांचं भलं कर, किंवा मनापासून प्रयत्न करतायत ना तर त्यांना यश दे, पण आधी स्वतःला सिद्ध करायची संधी तर दे. कारण जीवांमध्ये इतकी हुशारी तर नक्कीच आहे, का संधी मिळाली तर ते नक्की सोनं करतील. इकडे आता हिचं देवासमोर मागणं किंवा त्यांना देवाला प्रसन्न करणं हे सगळं झालेलं असतं. आता आपण इकडे बघतो की इकडे आता पार्थ काहीतरी करत असतो. घरामध्ये खूप अंधार असतो. त्याने मेणबत्ती कॅन्डल लाईट असं केलेलं असतं आणि प्रोजेक्टर लावलेला असतो. तिथे काव्या येते. ती सगळीकडे इकडे तिकडे बघते आणि जेव्हा ते प्रोजेक्टरवर अचानक ती बघते आणि तेव्हा लागतं की मूव्ही नाईट. इकडे काव्या म्हणते की हे सगळं काय आहे देशमुख. पार्थ म्हणतो की मूव्ही डेट. काव्या म्हणते डेट. इकडे पार्थ थोडा गोंधळून जातो आणि उभा राहतो आणि म्हणतो मूव्ही डेट नाही नाईट मूव्ही नाईट. इकडे एक म्हणते की का. काव्या म्हणते की मला डेटवर नाही घेऊन जाऊ शकत का. पार्थ म्हणतो की तुम्हाला चालणार असेल माझ्यासोबत डेटवर यायला तर चला. काव्या म्हणते नाही. पार्थ म्हणतो का. काव्या म्हणते मूड नाहीये आता माझा. म्हणतो की तुम्ही आता बोललात ना की डेटवर यायला वगैरे, आता नाही म्हणता. काव्या म्हणते की पण आता गेला माझा मूड. मूवी डेट आहे की मूवी नाही, कन्फ्युजन आहेत मुळात बोक्याला. मूड जाणारच ना. पार्थ असतो आणि म्हणतो की या मांजरीला मला डिवचायला आवडतं ना. काव्या म्हणते की हो आणि जोरजोरात हसायला लागते. इकडे काव्या म्हणते की गंमत केली हो तुम्ही, कसं आहे ना सगळंच खूप छानच करता हो, पेक्शनिस्ट आहात ना. काव्या म्हणते की तुम्ही केलेलं सगळं छानच असंच मी म्हणायला लागलीस तर मत काय राहिली मग त्यात. पार्थही म्हणतो की खरंय. इकडे काव्या म्हणते कळलं. काव्या म्हणते की बरं हे मला सांगाल का, हे सगळं तुम्ही का केलं असं अचानक. पार्थ म्हणतो अहो तुमची परीक्षा होती, तुम्ही इतके दिवस अभ्यास करत होता प्रिलिमची साठी, रात्रभर जागत होता. मग पार्थ म्हणतो की म्हणून म्हटलं की आजची रात्र स्पेशल करू, म्हणून हे असं मूव्ही नाईट. म्हणते की व्हेरी नाईस. पण हे सगळं ठीक आहे, हे कॅन्डल आणि हे जे काही डेकोरेट केलं आहे तुम्ही याची काय गरज आहे. पार्थ म्हणतो की कॅन्डल नाईट मूव्ही डेट. काव्या पण म्हणते कॅन्डल लाईट मूव्ही डेट. पार्थ म्हणतो काहीतरी वेगळं.
काव्या म्हणते की वाह क्या बात आहे. काव्या म्हणते बरं सांगा ना मला आपण काय बघतो आहेत. पार्थ म्हणतो की आपण प्रेमाची गोष्ट हा चित्रपट बघतो आहेत विथ चीज पॉपकॉर्न. आणि ते पॉपकॉर्नचं बाउल हिला काव्याला दाखवतो. इकडे काव्याला चीज पॉपकॉर्न खूप आवडतात आणि ती म्हणते की देशमुख तुम्ही चीज पॉपकॉर्न आणलेत. आणि त्याचे गाळ उडते की पार्थ देशमुख तुम्ही किती गोड आहात. थँक्यू थँक्यू थँक्यू. पॉपकॉर्न खात खात या ना इकडे बघूयात बसा. इकडे हा पार्थ म्हणतो की फिल्म लावतो. आणि बघा याने इकडे फिल्म लावायला सुरुवात केली आहे. आणि इकडे जिव्हा मोठ्या मोठ्याने नंदिनी नंदिनी आवाज देत रूम मध्ये येत असतो. आणि ही बिचारी आपल्या कपड्यांच्या घड्या घालताना आपल्याला तर नेहमीच दिसतं ते इतका जोरात आणि आनंदात येतो. आणि हिला नंदिनीला उचलून घेतो आणि तिला गोर गोर फिरवतो. ती म्हणत असते बिचारी की काय झालं काय झालं. तो काही सांगत नाही. त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो तिला खाली उतरवतो. नंदिनी म्हणते काय झालं. नंदिनीला कळतं आणि ती म्हणते प्रोजेक्ट मिळालं. हा म्हणतो की येस. हा जीवा म्हणतो की मला माझ्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची पहिलीच संधी मिळाली. येस. जीवा म्हणतो की जसं तू म्हणाली होती ना तसंच अगदी सगळं घडलंय. जीवा म्हणतो की तू म्हणाली होती ना त्यांच्या पुढे मदतीचा हात पुढे करा. तुमच्या पुढे मैत्रीचा हात पुढे करतील. एक्झॅक्टली तसंच झालंय. हा जीवा म्हणतो की तुला सांगतो ऑफिसमध्ये जो प्रॉब्लेम कुणालाच सॉल्व्ह करता येत नव्हता तो प्रॉब्लेम अगदीच चुटकीसरशी सॉल्व्ह केला मी. फॅक्ट तो मुलगा जो माझ्याशी येऊन भांडला होता तो मुलगा चक्क मला येऊन सॉरी म्हणाला. तिने म्हणते की काय सांगताय. जीवा म्हणतो की जे तू म्हणाली होती ना ते अगदी तसंच्या तसंच घडतंय. हा जीवा म्हणतो की मी खूप हॅप्पी आहे जास्त हॅप्पी. आणि इकडे जीवा म्हणतो की लाईफ मध्ये असं ना मला पहिल्यांदा ना कमाल कमाल असं वाटतंय. नंदिनी म्हणते की तेच तर दिसतंय. आणि जीवा म्हणतो की येस. जीवा म्हणतो की हे सगळं आणि सगळं फक्त तुझ्यामुळे घडतंय. जीवा म्हणतो की तो हार परत मिळवला आणि तुला माहित नाही की माझ्या मनावरचं खूप मोठं दडपण कमी झालं आता. जीवा म्हणतो की मला आधीसारखं कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय. जीवा म्हणतो की मला या सगळ्याचं प्रेशर सुद्धा आलंय. आणि तो बिचारा खुर्चीवर बसून घेतो. तिने म्हणते की आता कसलं एवढं टेन्शन आलंय. इकडे जीवा म्हणतो की हे प्रोजेक्ट मला मिळू नये म्हणून रम्याने खूप इंटरफिअर करण्याचा प्रयत्न केला आणि हे कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालं. पण आता सगळ्यांच्या नजरा माझ्यावर असणार आहेत. काय करतो कसं काम करतो यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. जीवा म्हणतो की या सगळ्याचं ना मला फिअर प्रेशर आलंय. असं बोलल्यानंतर नंदिनीला आठवतं आणि नंदिनी ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर मध्ये जो बॉल ठेवलेला असतो ना तो बाहेर काढते. फक्त ही आवाज देते आणि म्हणते की जीवा. आणि लगेच तो बॉल कॅच करतो आणि नंदिनी हसते. म्हणतो की तुला कॅच खेळायचंय. नंदिनी म्हणते हो. इकडे नंदिनी म्हणते अहो हो फेका ना बॉल माझ्याकडं. जीवा म्हणतो हे. आणि जीवा फेकतो. नंदिनी म्हणते हा. इकडे नंदिनी म्हणते संधी सुद्धा अशीच नकळत चालून येते जीवा बॉल सारखी. आणि ती अशीच कॅच पण करावी लागते. मग तो बॉल कोणी पाण्यात टाकू दे नाहीतर हवेत उडू दे. नंदिनी म्हणते की तुम्हाला सांगू का जीवा या बॉल सारखं आपल्यावर आलेलं प्रेशर कॅच करू द्या. नंदिनी म्हणते की लोक तुम्हाला टेन्शन मध्ये टाकण्यासाठी नावमेद करतील हिनवतील वाटेल ते बोलतील. तुम्ही त्या गर्दीत न जाता बॉल सारखी अशी उसळी मारायला शिका. सगळं टेन्शन दूर होईल तुमचं. नंदिनी म्हणते तुम्हाला क्रिकेट आवडतं की नाही. ग्राउंडवर जेव्हा एक प्लेयर बॅट घेऊन येतो ऑडियन्स मधल्या सगळ्या नजरा त्याच्यावर खेळलेल्या असतात. एक आवाज येत असतात पण त्याचा फोकस पूर्णपणे बॉलवर असतो म्हणून तर तो इतकं छान खेळू शकतो. सिंपल आहेत आणि प्रेक्षकांना बघा नंदिनी किती छान आणि सोप्या भाषेमध्ये जीवाला समजून सांगितलेलं असतं. मला सुद्धा ते आवडलेलं आहे. नंदिनी म्हणते की तुम्हाला काय करायचंय फक्त प्रेशरची मैत्री करायची. बघा यश कसं तुमचं पायापर्यंत चालत येतं ते. आणि जीवाचंही टेन्शन थोडं कमी झालेलं असतं. आणि तो म्हणतो की कमाल समजवलंस तू मला. जीवा म्हणतो की मी हे सगळं फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करेन. इकडे सगळे आनंदात असतात आणि इकडे ही रम्या घरामध्ये तोडफोड करत असते. ती फ्लॉवर पॉट काय पाडणार पुस्तकं काय पाडते. ते शेल्फमध्ये ठेवलेलं सगळ्या वस्तू तिने खाली पाडलेल्या असतात. खूप संताप करते. वसू आता म्हणतात रम्या काय चाललंय तुझं. पण रम्या काही ऐकत नाही. आणि शेवटी पाडून झाल्यानंतर म्हणते की रम्यामध्ये राग काढला घरातल्या गोष्टींचा राग काढला. रम्या म्हणते की ते प्रोजेक्ट मलाच मिळायला हवं होतं. जिजावी पथन होते पण नाही जीवाला दिलं ते प्रोजेक्ट. इकडे वसू आत्या म्हणतात की रम्या याला पुत्रप्रेम म्हणतात बाकी काही नाही. नको का ह्या गोष्टी मनाला लावून घेऊस. मग ती कशा मनाला लावून नको घेऊस. ऑफिसमध्ये काही टाइमपास करायला जातात का. रम्या म्हणते की मी माझं काम खूप मनापासून करते आई. रम्या म्हणते की मी जेन्युअनली मामाला रिक्वेस्ट केली होती की मला एक चान्स दे. मला जेन्युअनली खूप एक्सपिरियन्स आहे. नाही इकडे वसू आत्या रम्याला समजावतात आणि म्हणतात की रम्या
स्वात्या म्हणतात की मला माहिती आहे तू जेन्युअनलीच काम करते, तू मोस्ट डिझर्विंग आहेत माहिती आहे. स्वात्या म्हणतात की तू हा विचार का नाही करत. एका अर्थी विक्रमने जिव्हाला तो प्रोजेक्ट देऊन आपलं काम सोपंच केलंय. म्हणते की काय यात काय चांगलंय, काय बोलतेस तू. स्वात्या म्हणतात की जीवाला हे जमणार आहेत. रम्या म्हणते स्वात्या म्हणते त्याला अनुभव आहेत. रम्या म्हणते की अजिबात नाही. स्वात्या म्हणतात की एकदा विक्रमला कळलं की आपल्या पोराची लायकी नसताना आपण त्याला हा प्रोजेक्ट दिला, स्वतःहून तो प्रोजेक्ट तुझ्याकडे आणून देईल. स्वात्या म्हणतात की नको काळजी करूस ग बाळा. रम्या म्हणते हो ग, हे असं होऊच शकतं. रम्या म्हणते की माझ्या डोक्यातच आलं नाहीत हे. स्वात्या म्हणतात हो ना, मग आता स्वतःचं डोकं वापरायला लाग. हे पार्थ कसा तुझ्या जवळ येईल आणि ही काव्या कशा या घराच्या बाहेर जाईल ना, असा विचार कर. इकडे स्वात्या म्हणतात की रम्या आपलं ध्येय काय हे अजिबात विसरायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पेनड्राईव्ह मधनं डाटा रिकव्हर करणं. ही रम्या म्हणते अगं हो, माझं त्या हॅकरशी बोलणं झालं, म्हणाला की तो प्रयत्न करतोय. आणि रम्या म्हणते अगं आई, गॅरंटी दिली आहेत की 100% तो सगळा डेटा रिकव्हर करून देईल. इकडे वसुआत्या म्हणतात की व्हेरी गुड. वसुआत्या म्हणतात की व्हेरी गुड, ह्या वेळेला ना हे व्हायलाच पाहिजे. इकडे वसुआत्या म्हणतात की आपण सुद्धा ना फक्त त्याच्यावर अवलंबून नाही राहायचं, आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतच राहायचे. आपल्याला काव्याचा पास्ट शोधून काढायचाच आहे. इकडे प्रेक्षकांना यांचा प्लॅन चालू असतो. आता आपण नाईट मूवी डेटवर येऊयात. आता हे दोघं जण मस्त मूवी बघत असतात. इकडे ही काव्या पॉपकॉर्न खात मूवी एन्जॉय करत असते. इकडे मूवी बघता बघता पार्थ तिच्याकडे बघतच असतो आणि इकडे ह्या काव्याला खूप खूप हसायला येतं आणि ते हसता हसता पार्थचा हात धरून घेते आणि पार्थचं लक्ष तिथे जातं. इकडे काव्या ती फिल्म एन्जॉय करत असते आणि मात्र इकडे पार्थ फक्त काव्याकडे बघत असतो आणि त्याला असं वाटतं की आपण तिच्यावर खांद्यावर हात ठेवू म्हणजे ती आपल्या जवळ येऊन बसेल असं त्याचं म्हणणं असतं. पण काव्याचं लक्ष जातं आणि पार्थ इकडे तिकडे असं काहीतरी करतोय म्हणून तो हात काढून घेतो. तिच्या बाउलमधले पॉपकॉर्न संपलेले असतात आणि लगेच हा पार्थ त्याच्या हातातला एक पॉपकॉर्न तिच्याकडे समोर ऑफर करतो. इकडे पार्थ म्हणजे स्वप्न बघत असतो बरं का प्रेक्षकांनो, मी तुम्हाला आधीच सांगून देते. आणि जेव्हा ही काव्या तो पॉपकॉर्न हातात म्हणजे तोंडात धरते आणि पार्थ समोर किस करायला जाते तर पार्थ स्वतःचा चेहरा पुढे असतो आणि एक काव्याला लक्षात येतो. ते काव्या त्याच्या गालावर अशी हळूहळू थापडते आणि त्याला उठवते. अचानक पार्थला आता थंडी वाजायला लागते म्हणून ते सगळं बाजूला ठेवते आणि ब्लँकेट अंगावर ओढून हे दोघेही जण म्हणजे मूवी बघत असतात. आणि इकडे पार्थला तर झोपही यायला लागते. आता बघा मूवी कोणासाठी चालू केलाय, दोघांसाठीच ना. असो, आता इकडे पार्थला खूप झोप येते आणि झोपता झोपता तो काव्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपतो. काव्याला सुद्धा ही गोष्ट आवडलेली असते आणि ती त्याच्या हात असं डोक्यावर थापडत असते. इकडे ही काव्या त्याला थापडता स्वतःही त्याच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपून जाते. असो, आता सकाळ झालेली आहे आणि त्यांचा ती सीन त्याने तिथे स्किप केलेला आहे. आता आपण बघतो की इथे जीवा मन लावून काम करत असतो. इकडे ही नंदिनीने त्याच्यासाठी चहा किंवा कॉफी काहीतरी आणलेली असते आणि बघा समोर तेवढाच पसारा घातलेला आहे आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते काय पसारेवाला, किती पसारा घालून ठेवला. इकडे हा जीवा म्हणतो की चकाचक बाई, मी खरंच खूप टेन्शन मध्ये आहे, पसारा या विषयावरून वाद नकोय प्लीज. इकडे नंदिनी म्हणते मजाच गेली सगळी. इकडं हा जीवा म्हणतो का, नंदिनी म्हणते गंमतच गेली ना, आधी कसं आपण घरावरून भांडणं व्हायची, भांडणं मी खूप मिस करते. जीवा म्हणतो नाही खरंच आहे, ती भांडणं जरी आठवले तरी हसू येतं नाही. नंदिनी म्हणते पण आता तुम्ही हसण्यात रमत नाही ना. आणि नंदिनी म्हणते कारण तुम्ही तुमच्या कामाचा एवढा पसारा वाढवून ठेवलाय. म्हणतो हो, हा पसारा आहे त्याचाच आहे आणि टेन्शनही त्याचंच आहे. नंदिनी म्हणते की एक काम करा, माझ्या हातचा कडक चहा प्या तुम्ही, सगळं टेन्शन पळून जाईल. हा जीवा म्हणतो की चहा घेईन मी, पण नंतर काही करून मला हे काम पूर्ण करायला हवंय, नाहीतर म्हणजे काहीही करून हे प्रोजेक्ट मला मिळवायचंच आहे. नंदिनी म्हणते सगळं मिळवा तुम्ही, पण हा चहा जर थंड झाला तर परत मिळणार नाही, लक्षात ठेवा. घ्या पटकन. जीवा म्हणतो अगं, ती म्हणते की घ्या. म्हणतो ओके. इकडे हे दोघे फुरक्या मारत मारत चहाच्या म्हणजे सुस्कारा घेत असतात, चहाचा आनंद घेत असतात. प्रेक्षकांनो ते दोघंही हसतात, त्यांना हसणं काही आवरत नसतं. त्याने म्हणते की हे असं छान हसत राहा म्हणजे सगळं काही छान होईल. मी जीवा म्हणतो झालंच पाहिजे, उद्या जेव्हा मी हे प्रेझेंटेशन देईल मिस्टर सुरेश बेडेकर हे इम्प्रेस झालेच पाहिजे. त्याने म्हणते सुरेश बेडेकर, जीवा म्हणतो तेच तर माझे क्लायंट आहेत. नंदिनी म्हणते अच्छा. जीवाने हे नाव सांगितल्यावर नंदिनी मनोमन विचार करते की हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं का वाटतंय. जीवा चहा प्यायला जातो तर त्याच्याकडनं तो चहा सांडतो आणि तो म्हणतो शिट शिट शिट.
तो म्हणतो की अरे या हा पण ह्याच फाईलवर सांडायला हवा होता का. जीवा म्हणतो की तुला मी म्हटलं होतं की मी आता चहा नाही पी. इकडे जीवा खूप पॅनिक झालेला असतो आणि नंदिनी म्हणते अहो पॅनिक नका होऊ, एवढासा तर चहा सांडलाय फाईलवर, किती पॅनिक होत आहे जीवा. जीवा म्हणतो की अगं दिनी म्हणते की एवढासा तर डाग पडलाय त्यावर. दिनी म्हणते की क्लायंट फाईलवरचा डाग बघून नाही, तुमचा कॉन्फिडन्स आणि टेन्शन बघून तुम्हाला प्रोजेक्ट देणार आहेत. नंदिनी म्हणते की कशाला डागाचं एवढं टेन्शन घेत आहेत तुम्ही. नंदिनी म्हणते की तुम्ही शांतपणे काम करा, मी फाईल क्लिअर करते. ही नंदिनी म्हणते की उद्याचं प्रेझेंटेशनचं किती टेन्शन घेतलं आहे जीवांनी. कोण आहेत हे सुरेश बिडेकर. नंदिनी म्हणते की असं का वाटतंय मी यांना ओळखते म्हणून. इकडे बघा प्रेक्षकांनो, आता मानेने काकू स्वयंपाकाला लागलात सुद्धा. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, काहीतरी भाजी केली आणि तेवढा तिथे नंदिनी येते आणि म्हणते की आई एवढं पीठ चालेल ना. मानेने काकू म्हणतात अगदी इन मीन 3 माणसं. मानेने काकू म्हणतात जीवा त्याच्या प्रेझेंटेशनचं काम अगदी मन लावून करतोयत ना. आणि म्हणते की हो. नंदिनी म्हणते पण टेन्शन खूप घेतात. आणि काकू म्हणतात की ते दिसतच आहे त्याच्या चेहऱ्यावर. आणि नंदिनी म्हणते की कधी कधी इतकं टेन्शन घेतात ना की मीच पॅनिक होते. मानेनी काकू म्हणतात की खरंय, त्याचं टेन्शन बघून ना मलाही टेन्शन येतं. मानेनी काकू म्हणतात की तुला सांगू का नंदिनी, जेव्हा जीवा बेफिकीर मोला असतो ना सगळं व्यवस्थित करतो. काकू म्हणतात की मला जरा टोमॅटो आणून देतेस. नंदिनी म्हणते हो. आणि काकू म्हणतात की जेव्हा जीवाला कोणी सांगतं की नीट काम कर सांभाळ, तेव्हा मग तो टेन्शन घेतो. मग टेन्शन घेतलं की घोळ घालतो. मानेनी काकू म्हणतात की आधीपासूनच सवय आहे त्याला. मानेनी काकू म्हणतात तुला एक सांगू का, जेव्हा हे दोघं जण कॉलेजमध्ये होते ना, जीवा आणि पार्थ, ना असंच काहीतरी घडलं होतं. नंदिनी म्हणते की काय. मानेनी काकू म्हणतात की विक्रमला ना खूप महत्वाची मीटिंग होती च्या बाहेर आणि 2-2 साईड चालू होत्या त्यांच्या. मानेनी काकू म्हणतात मग मी काय केलं, एका साईडची जबाबदारी दिली पार्थला आणि दुसऱ्या साईडची जबाबदारी दिली जीवाला. मानेनी काकू म्हणतात पार्थला कसं, आधीच त्याच्या रस असल्यामुळं त्याने त्याचं काम अगदी मनापासून पार पाडलं. जीवा त्याने घेतला टेन्शन मग घातला घोळ. मला साईटवर जो माल मागवायचा होता त्याने ऑर्डर चुकीची प्लेस केली. ती चूक कळली जेव्हा ती चूक सांभाळण्यासाठी त्याने दुसरी ऑर्डर प्लेस केली. त्यासाठी मित्रांकडून पैसे घेतले साहेबांनी. ही नंदिनी म्हणते की अरे देवा मग. मानेनी काकू मग काय, मित्रांचे पैसे देण्यासाठी 2 महिने स्वतःच्या पॉकेट मनी मधनं पैसे देत होता. खरं काय घडलंय हे कळायचं काय राहतं. ज्याकडून ऑर्डर प्लेस केली होती ना त्या माणसांकडून विक्रमला कळलं. मग काय हे चिडले, खडसावला चांगला जीवाला. मग जीवा घळा गंगा यमुना वाहत होत्या डोळ्यातनं. मग कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःचं नुकसान करून घेतलं ह्या पठ्ठ्यानं. नंदिनी म्हणते की अच्छा, म्हणजे ही त्यांची जुनी सवय म्हणायची, स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल पण आनंद निवास वाचवलं त्यांनी, असं नंदिनी म्हणते. आणि काकू म्हणतात त्याची सवय खरी आहे जुनी. काकू म्हणतात पण खरं सांगू का, आता त्याच्या आयुष्यात काहीही घडलं ना तरीही तू त्याच्या आयुष्यात आहेत. आणि काकू म्हणतात आता जरी त्याच्या आयुष्यात काही घडलं तरी तू काही ना काही शक्कल लढवशील. मानेनी काकू म्हणतात की मला खात्री आहे. इकडे हे नंदिनीला ऐकून जरा बरं वाटतं आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आजचा मालिकेचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण बघूया प्रोमोमध्ये काय दाखवलंय ते. इकडे ही रम्या म्हणते की आता आपल्या घरामध्ये एक मोठं वादळ येणार आहे. आता त्या नंदिनीची वाट लागणार आहेत. इकडे जीवा देवासमोर म्हणतो की आज फक्त एवढंच कर, मनातल्या भीतीला जिंकू देऊ नकोस. आणि तेवढ्या तिथे मानेनी काकू आणि नंदिनी येतात. आणि मग ती भीती वाटली ना की डोळे घट्ट बंद करायचे आणि आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीने याला असं सांगितलं असतं आणि इकडे ही काव्या पार्थला म्हणते की आज तुम्ही आनंदी आहात, तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू जाणार तर नाही ना, राहून राहून भीती वाटतेत मला. इकडे पार्थ म्हणतो की माझ्या चेहऱ्यावरचं हसू जाईल म्हणजे. काव्या काही बोलतच नसते आणि इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.